Step 1, wake up early, gonna rise with the sun. Step 2, get some good, some food in you. Step 3, think real hard about what you wanna be. Step 4, everybody just do your thing. Wake up, today's gonna be a good day. 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 सकाळी सुंदर एलिव्हेशन. आता आम्हाला सायकल चालवताना इथं मागं बीच दिसलं, सुंदर छान पवनचक्क्या आहेत, त्याच्यानंतर सुंदर समुद्र आहे. स्वर्ग सुख. तर झाडीत आल्यानंतर ओपनिंग मिळते समुद्राचं, अप्रतिम. अरे बापरे, काय डाऊन हिल आहे. शट, भयानक खराब रस्ता आहे. आत्ता कुणकेश्वराचं मंदिर सोडून थोडं पुढं आलंय आणि योगेश आम्हाला 3 दिवस सपोर्ट करायला आला होता. सो पॅनोरमिक व्हिडिओ त्यांनी छान आमचे काढलेले आहेत, ते आता आपण बघतच असाल प्रत्येक ब्लॉगमध्ये. तर आता योगेशला बाय बाय करतो. धन्यवाद योग्या, मजा आली. हां, तुला मजा आली की नाही आमच्याबरोबर? आमचा स्पीड बघता माझ्यामुळे तुमची सोय झाली, तुमच्यामुळे माझा पेशन्स वाढलाय खूप. एक नंबर. असं काहीतरी पॉझिटिव्ह माणसाच्या आयुष्यात घडायला पाहिजे. काय सो योगेश, हॅपी जर्नी तुला. आता हा गाडी चालवत इथनं कुडाळला जाणार आणि कुडाळवरनं पुण्याला जाणार आणि आम्ही चाललोय आता मालवण करून गोव्याला. तुमचा शेवटचा व्हिडिओ. बाबा योग्या, डाऊन हिलनी जरा मजा आणली आहे. हा हा, खूप वेळानंतर 35-40च्या स्पीडनी आता चाललेलो आहे. नकास
ब्रेक फुल सोडलेत. 50, 52, 52, 53, 54. वाव. मालवण असं ना. आम्हाला आईस्क्रीम खायची उक्की आलेली आहे. ही ट्रीट आजच्या सुंदर डाऊनहिल साठी. असे डाऊनहिल पुढे मिळत जाऊ चांगले. आजचा दिवस 6वा आहे आणि आता हे चढ म्हणजे अक्षरशः नको वाटतात. पायातली फुल ताकद गेलेली आहे मांड्यांमधली. चढ आलं की आपलं हातात घेऊन सायकली ढकलणं हे सगळ्यात सोपं. काय अंडे. फायनली मालवणमध्ये एंट्री केली आहे. मालवणच्या खालीवरचा पूल आहे. आत्ता आम्ही म्हापणमध्ये आलो आहे आणि इथनं डावीकडे वळून आम्ही टुवर्ड्स पणजीच्या रोडला लागू. द आनंद पोज. परत एक घाट लागलेला आहे. ते आता अक्षरशः जीव करतात. इथं मस्त मासेमारीचं नेट मोकळं करायचं काम चाललंय. याचा अर्थ आपण समुद्राच्या जवळ आलेलो आहोत. वेंगुर्ला हाकेच्या अंतरावर आलेला आहे. Thanks for the invite. Cheers. Happy New Year. आता वेंगुर्लाच्या अलीकडे मला पॅट्रिक अँड दियाना भेटलेत. ऑल्दो जर्मनी, अफगाणिस्तान, पाकिस्तान करत भारत असं सायकलिंग दौरा करतात. चॅनल आहे वेगरा डेल्ट. त्याची कॉन्सेप्ट आहे की सायकलिंग अवे. एक सुंदर मेसेज घेऊन हे सायकलिंग करतायत. तर so Patrick, you want to say something? No, usually we get a question or something, but we can just speak, no issue. So as he explained, we cycled all the way to India. The idea was to circumnavigate the world, but with the current geopolitical situation, there's no visa to go further east and some instability. So now we enjoy India. We are cycling in India since 2 months. We've crossed Wagah border, Amritsar, went all the way south through Rajasthan, etc. And now we enjoy the beautiful coast, met those cyclists as well that as us tackle the heat of lunchtime on bicycle and not sitting on the beach, even though we have so many beaches here.
beautiful beaches. And our message is just we have a good time in India. There are just two things that are a little bit annoying: is honking for no reason and trash everywhere. Otherwise, we have a really good time. The people are nice, so they don't take it personally. But on our German perspective, या परफेक्ट. that's our experience. ओके, सो हा But it's खूप मोठा मेसेज त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना आता मी कडनं गुड बाय करतो आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. एक स्वप्न होतं पुणे गोवा सायकल राईड करायचं आणि ते ठरवलं आनंद आणि मी, आणि आम्ही सुरुवात केली सायकलिंगला 1 आठवड्यापूर्वी. सो हे टुरिंग, सायकल टुरिंग जे आहे हे फर्स्ट टाइम आम्ही एक्सपिरियन्स केला. वेगवेगळ्या लोकल ठिकाणी राहिलो, लोकल फूड खाल्लं. खूप धमाल एक्सपिरियन्स होता हा. तर आनंद, काय म्हणायचं तुला? अरे प्रश्नच नाही, आनंद बरोबर आहे, त्याच्यामुळे आनंद आहेच आणि त्याच्यामुळे आनंद आहे, त्याच्यामुळे एकदम धमाल केलेली आहे आम्ही. खुशाल चेंडू द आनंद पोच. आता सीन असा झालाय की आम्ही इथं पोचलो आणि ही बोट 2 वाजता सुटणार इकडनं पलीकडं जायला, कारण आता होटी असल्यामुळे पाणी कमी आहे. सो आम्ही जे काही 2 दिव्य चढून वर आलेलो आहे की आता आम्हाला परत उलटे चढायचे आहेत, खाली उतरायचे आहेत आणि अरुंदच्या पुलावरनं गोव्याला जायचं आहे. भयानक हेक्टिक होणार आहे आजचा. आम्हाला वाटलं जरा सोपी असेल आजचा दिवस, पण जसं आपण प्लॅन करतो तसं घडत नाही. बघूया काय होते आता. हे एलिव्हेशन आमचा काही पिच्छा सोडत नाही आहे. मगाचा उतार झाल्यानंतर असं वाटलं की चला पोचलो आपण. ट्रॅफिक ऑफ द गोवा. आता आम्ही मार्जोरीमधनं चाललोय. मध्ये एंट्री झालेली आहे. हा गोव्यातला तो नवीन ब्रिज आहे. जबरदस्त. हा सायकलिंगला अलाउड नाहीये, नाही तर याच्यावरनं जायला जाम मजा आली असती. अंड्या we did it. आमचं डेस्टिनेशन अक्षरशः हा रस्ता क्रॉस केल्यानंतर पलीकडे आहे. आता माझ्या अंदाने आम्ही 5:30 वाजता इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चपाशी पोचलोय पणजीमध्ये. हे आमचं फायनल डेस्टिनेशन होतं. माझ्या नाव हा सुंदर पोर्तुगीज स्टाईलचा चर्च बनत असाल. तर आत्तापर्यंत आमचे 600 किलोमीटरचं अंतर आम्ही पार केले पुणे गोवा राईडचा. ओव्हरऑल राईडचा अनुभव खूप सुंदर होता. फिजिकल चॅलेंजेस खूप होते, नॅचरल चॅलेंजेस होते, घाटांचे चढ, त्याच्यानंतर ऊन, कधी कधी मध्ये सकाळची थंडी,
सो या सगळ्यावर मात करत आम्ही इथं पोचलो. आनंदच्या हट्टामुळे केवळ आणि योगेश पाचंगेच्या सहकार्यामुळे ही राईड करू शकलो. तर आम्ही इकडनं पुण्याला जायचा प्लॅन करतोय. जर का आम्हाला बस मिळाली, प्रॉपर आमचं सायकली पॅक होऊ शकला तर आम्ही पुण्याला निघू. अदरवाईज मग आम्हाला इथं थांबावं लागेल एक दिवस. जर का हा माझा व्हिडिओ, हे माझे एफर्ट्स तुम्हाला आवडले असतील तर जरूर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला त्याच्यामुळे मोटिवेशन मिळेल असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन यायला. तर असेच नवीन ॲडव्हेंचरस राईडमध्ये किंवा बाईक राईडमध्ये आपण नक्कीच भेटूया. तर तुम्हाला सगळ्यांचा बाय बाय करतो. भेटूया पुढच्या राईड.